गुरुजींना विचारलं, म्हणलं गुरुजी, आम्ही त्यांना दादा म्हणायचो. दादा मला एक शंका आहे. म्हणजे काय शंका आहे? म्हणलं आम्ही कोण आहोत? पामर विषय मुक्त कोण आम्ही आहोत? म्हणजे का हो? म्हणलं आम्ही पंढरपुरात राहिलोय पण असं वाटतं की आम्ही साधक आहोत. आणि आम्ही घरी पत्र पाठवतोय त्याच्यावर वाटतं आम्ही प्रापंचिक आहोत. आम्ही घरी पत्र पाठवतो, आईला खुशाला विचारतो, वडिलांना विचारतो. आम्ही आमचे गुरुजींनी उत्तर काय केलं आहे का? ते म्हणले तुम्ही कोण आहे ते आपण नंतर बघू, पण पहिल्यांदा पामर कोण ते आपण बघूया. तर त्यांनी पामराची व्याख्या सांगितली की जगातलं सगळं प्रेम काढून जो स्वतःवर ठेवतो तो कोण आहे? पामर. तुमचं प्रेम अजून घरावर आहे ना, तुम्ही अजून पामर सुद्धा नाही. विठ्ठला सर्व भावी झालो वैष्णवांचा दास, करीन त्यांची आस उच्चिष्टाची, एरा मानविधी पाळना प्रती. देवाची ती भूते म्हणून या, तुका म्हणे दैसे आवडती हरिदास. तुका म्हणे दैसे आवडती हरिदास, तैसी नाही आस. अनेकांची एरा मानविधी पाळना पुरते. देवांची ती भूते म्हणून या, पांडुरंगा करो. सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु. पक्वाजवर बसा मला. पक्वाजवर म्हणजे पक्वाजवर. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु. सेवे लागी सेवक झालो तुमचा, हे माझे सोयरी सज्जन सांगाती, पाय आठवीती विठोबाची, एरा मान विधी पाळणा पुरते. देवाची ती भूते म्हणून या, सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. संतांच्या वरचं प्रेम व्यक्त करणारा अभंग आहे. ज्यांच्या संबंधाने अभंग घेतलाय ते माझे सोयरे सज्जन सांगाती आहेत. कोरोनाच्या कैकीमध्ये समाज अडकलेला आहे. त्या कोरोनानं अतिशय वाईट काम कुठलं केलं असेल केले. कोरोनानं परस्परांचा विश्वास उडवून टाकला. माणसांचा एकमेकावर विश्वास नाही. पतीचा पत्नीवर नाही, भावाचा भावावर नाही, आईचा मुलावर नाही, मुलाचा बापावर नाही, मित्राचा मित्रावर नाही.
न जाणो हे पॉझिटिव्ह असतील तर अशी शंका घेऊन प्रत्येक मनुष्य एकमेकाच्या जवळ एका संशयाच्या वातावरणामध्ये वावरतो आहे. दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष असं जर म्हटलं तर बापूच्या सारख्या माणसाला वावग ठरू नये अशी त्यांची चर्या होती. बापू पुढे दिसले तर बापूंचा हसरा चेहरा बघून पुढच्या माणसाला नाही लागलं हसावं लागायचं. कायम चेहरा बापूंचा एक हसरा मुद्रा प्रसन्न. त्यांनी जी साधना केली त्या साधनेची प्रतिमा त्यांच्या चेहऱ्यावर उमटत होती. असं एक वारकऱ्यातलं निष्ठावंत व्यक्तिमत्व काळाच्या ओघात सगळ्याला जायचे. ते कोणी चुकू शकत नाही. सृष्टीच्या नियमाप्रमाणे त्याने देह ठेवला. जगद्गुरु तुकोबर असे जे वारकरी संप्रदायातले लोक निष्ठावंत आहेत ना त्यांच्यावरती निष्ठा व्यक्त करतात. ते माझे सोय सज्जन सांगा माझे सोयरे सज्जन सांगा. ते मी बापूंच्या विषयी आवड व्यक्त करतोय. जगद्गुरु तुकोबारांच्या भाषेत तुकोबार आहे संतांच्यावर प्रेम करतो. एक लक्षात ठेवा. हा सृष्टी आहे ना या सृष्टीचे दोन प्रकार आहेत. एक जड आणि चेतन. त्यामध्ये प्रेम करणं हे चेतनाचा स्वभाव आहे. जडाचा स्वभाव. जड कुणावर प्रेम करत. तुमचं प्रेम बंगल्यावर आहे. बंगल्याचं प्रेम तुमच्यावर. तुमच्यावर बंगल्याचं प्रेम असलं तर तुमच्यावर पडताना बंगल्याला विचार केला. तुमचं प्रेम बोटावर आहे. बोटाचं प्रेम तुमच्यावर. बोटाचं प्रेम तुमच्यावर असतं तर बोटानं तुमच्या पायाला लागताना विचार केला. तुमचं प्रेम गाडीवर आहे. गाडीचं प्रेम तुमच्यावर. तुमच्यावर गाडीचं प्रेम असतं तर गाडीला उलटताना तुमचा विचार केला. गाडी उलटताना मालकाचा विचार करत नाही. बंगला पडताना मालकाचा विचार करत नाही. बूट लागताना मालकाचा विचार करत नाही. जडाला संवेदना नाही. जडाला संवेदना नसल्यामुळे प्रेम करण्याचा संबंध येत झालं का. मग आता चेतन. चेतन सृष्टीमध्ये दोन प्रकार आहेत.
आता हे ऐका, आज आपण निवंत आपण जड आणि चेतन. प्रेम करणं जडाचा स्वभाव, प्रेम करणं स्वभाव चेतनाचा. चेतनामध्ये दोन प्रकार आहेत, पशु आणि मनुष्य. बरोबर आहे. पशु प्रेम करत नाही असं नाही, पण पशुच्या प्रेमाची दखल घेतली जात नाही. ते सर्पाचा त्रास होऊ नये म्हणून आमच्या गोशाळ्यामध्ये ती बदक पाळण्यात आली. काय म्हणायचं, ही मोठी पाळली बदक. आमचा गोसेवक त्यानं हात घेतला, म्हणजे तात्या सारखे साप भेटतात, त्याने बदक आणले. त्या बदकामध्ये एक मादी आहे, तिने अंडी घातली 11, आणि 11 अंडी घातलं, त्या अंड्यावरती बसली. स्वभाव आहे ना. आम्ही त्याचं निरीक्षण करतोय सध्या. अण्णासाहेब ती खाण्यास सुसाट बाहेर पडत, बाकीच खायला सुद्धा बाहेर नाही. 24 तासांनी एकदा केव्हा तर बाहेर येते, 2-5 मिनिटं थांबते, लगेच आत जाते. प्रेम नाही तर काय. जन्माला येणाऱ्या पिलाची आतापासून ती काळजी घेते, हे प्रेम नाही तर काय. पण पशुच्या प्रेमाची तशी दखल घेतली जात नाही. कोंबडीला दूध नाही, पण कोंबडीची पिलं कोंबडीच्या पखाखाली जेव्हा लागतात, तेव्हा त्या पखामध्ये त्या पिलाचं संवर्धन आहे ना. कासवीला दूध नाही, पण कासवी जेव्हा पिलाकडे बघते तेव्हा बघण्यामध्ये पिलांचं संवर्धन आहे. माणसाच्या प्रेमाचा विचार केला जातो, माणसांच्या. पशु आणि मनुष्य. आता माणसांचे 4 प्रकार आहेत. पहिला पामर. पामर आहे ना, पामर कोणावर प्रेम करणार घ्याचा. पामर स्वतःच्या बायकोवर सुद्धा प्रेम करत नाही, मुलावर सुद्धा प्रेम करत नाही. पामर फक्त स्वतःवर प्रेम करतो. देहखंडानामात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा जया पर्वती प्रमाण ढळून येते. पिंड पोसावे आधमाचे ज्ञान पोसावे आम्हाला प्रेम संपवलं. 1977ला मी पंढरपुरात राहिलो. पहिल्यांदा वारी करत होतो. चातुर्मासाला पहिल्यांदा राहिलो आमच्या गुरुजींच्या जवळ. चातुर्मासामध्ये गुरुजींच्या सान्निध्यात राहत असताना एकदा मला असा एक स्वतःला प्रश्न पडला, आणि तो प्रश्न मी आमच्या गुरुजींना विचारला. म्हणलं, गुरुजी, आम्ही त्यांना दादा म्हणायचो. दादा, मला एक शंका आहे. म्हणजे काय शंका आहे? म्हणलं, आम्ही कोण आहोत? पामर विषयी मुक्त कोण आहे? म्हणजे का हो? म्हणलं, आम्ही पंढरपुरात राहिलोय, पण असं वाटतं की आम्ही साधक आहोत.
आणि आम्ही घरी पत्र पाठवतोय त्याच्यावर म्हणते आम्ही प्रापंचिक आहोत. आम्ही घरी पत्र पाठवतो, आईला खुशाल विचारतो, वडिलांना विचारतो. आम्ही आमच्या गुरुजींनी उत्तर काय दिलं आहे का? ते म्हणले तुम्ही कोण आहे ते आपण नंतर बघू, पण पहिल्यांदा पामर कोण ते आपण बघूया. तर त्यांनी पामराची व्याख्या सांगितली की जगातलं सगळं प्रेम काढून जो स्वतःवर ठेवतो तो कोण आहे? पामर. तुमचं प्रेम अजून घरावर आहे ना, तुम्ही अजून पामर सुद्धा नाही. विठ्ठला अगोदर म्हणजे सगळं प्रेम काढून द्यावा, मग तुम्ही पामर, नंतर ठेवलं. चला काय सांगितलं मी? पिंड पोसावे एक त्या नाजम असाय, फक्त बाकीचा विचार करत नाही. लावे प्यावे बरे असावे सगळे काय द्यावे भावे बरे कीर्तनातल्या सगळ्या लोकांना आहे का? कोरोनाची चिंता आपल्याला आहे, बांगलादेशच्या लोकांना आहे. हो निवांत आहे, ते अजिबात आहे. औषधं सगळी तयार आहेत, डॉक्टर्स आहेत, काय अडचण नाही. 1 वर्षभरच्या लॉकडाऊन मध्ये त्यांच्या घरातले कोपरा सुद्धा हल्लेला नाही. तर मग आपल्याला पडले की पैसे कमी पडल्यात हे सगळं काय. परत आणखी आता लॉकडाऊनची भीती निर्माण उभी आहे. परत लॉकडाऊन होते का, ते किती दिवस चालते काय होतं प्रश्न नाही. ज्यांना मोठ्या थाटामाटात लग्न करायचे होते त्यांची सगळी लग्न काटेकोरपणानं कमी पैशात झाले. 50 लोकात लग्न, 20 लोकात दशक्रिया, असं सरकारनं प्रमाण सांगितलं की दशक्रियेला दिवसांनी घालणार फक्त 50 जणांनीच, असं त्यांनी सांगितलं. 50 लाख खर्च करणारी लोक 50,000 वाला लग्न म्हणजे फक्त 50,000 झालं. पण लॉकडाऊन मध्ये ज्यांची लग्न अतिशय कमी खर्चात झाली त्यांच्या संसारात काय अडचण नाही पडली बरं. त्यांना मुलं बिलं व्यवस्थित झाली. तुमचा गैरसमज असेल तर विषय काय सांगितलं आपल्याला? ल्यावे खावे बरे, बाकी काय घेणं. देह तोची जीव तोची देव, भोजन ते धरण ते मुक्ती. पामर फक्त स्वतःवरच प्रेम. हॉटेलमध्ये बटाटा वडा खाऊन बाहेर पडलेली एका माणसाची माझी गाठ पडली, मला बघितलं जरा तपापला. आता आम्हाला सवय नखऱ्याकडून ना खाजायचं. हॉटेलला जेवता म्हणजे हॉटेलात खाता. काय खाल्लं? बटाटा वडा. म्हणजे घरात बायकोला बटाटा वडा करता येत नाही का? करता येत. चांगली करत नाही का? करते. मग घरात का करत नाही? तुम्हाला खरं सांगू का महाराज, घरात केलं पोरांना द्यावं लागतो. विठ्ठला कोण आहे? कोण आहे? पामर आहे. घरात बटाटा वडा केला तर मुलांना वाटणी द्यावी लागते. असा जो मनुष्य हॉटेल बटाटा वडा खातो, तुम्हाला वाटते का तो एखादी पंगत मार करायला गाडी? पहिला पामर कुठं प्रेम करतो? बाकी काय द्यावर नाही, स्वतःवर. साखर 450 झाली आणि पायाला जखम झाली म्हणून ऑपरेशन केलं तर डॉक्टरांनी सांगितलं शुगर जास्त वाढल्या, पाय मांडीपासून काढावं लागेल. नाहीतर तिथं काय नाव आहे त्याला? काय म्हणते त्याला? गँग्रीन. गँग्रीन शहरात जाईल.
मांडीपासून पाय कापला. आम्हाला कळालं, म्हणलं जाऊन जरा भेटून यावं, साखर कमी करा म्हणून विदेश करावा जरा. हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये आम्ही जेव्हा आज गेलो तेव्हा स्वारी क्वार्टर होती, आमचा पाय कापला होता, बायको शेजारी होती. महाराज या 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 या, शुगर फुल आहे, पाय मांडीपासून कापलाय, पण अजून साखरेचा शेरा बंद केलेला नाही बरं. कसं पामराचं प्रेम आहे. दुसरा कापला त्याचा शिरा बंद करणार, हा पामर. आता दुसरा आहे का, पहिला वर्ग पामर, दुसरा वर्ग विषयी. विषयी कुणावर प्रेम करतो, विषयी आपल्या कुटुंबावर प्रेम करतो. हा जनकू हे माता, हा जनकू हे माता, हा गौरहीन पुरता पुत्र आम्ही गौर हे जनकू, हा जनकू हे माता, आम्ही गौरहीन पुरता पुत्र वित्तकांता हे माझे. विषयाचं जीवन कुटुंबाचं भरण पोषण करण्यामध्ये जात आपण लक्षात ठेवू. कसं आहे, आत्मदेवाला मुलगा नव्हता बरं. एका साधूची गाठ पडली. साधू जवळ रडायला लागला. करडतोस का, मी बोलतो ते एक फळ दिलं, ते फळ तरी दिलं. बायको अविश्वास माहिती आहे तुम्हाला, बायको अविश्वास होती, धुंदुली, तिला ते खाल्लंच नाही. तिला कुणाला स्वतः काय ते दाखवायचं म्हणजे गावात बहीण होती, त्या बहिणीची चालला मस्तच काय करून आपलं पोटावर चिंत्या बांधून वगैरे 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 सगळं. गायला मुलगा आला तो गोकर्ण, आणि हिला जो बहिणीचा मुलगा आला तो धुंदुकारी. सांगायचं नाही. त्या धुंदुकारीनं शेवटी वडिलाला एवढा त्रास दिला, पैसे दे, एवढा त्रास दिला, तर शेवटी आत्मदेव गोकर्णापाशी म्हणला, बाळा काय करू वाटायला लागले, आत्महत्या. हा ब्राह्मण पहिल्यांदा कुठे गेला होता, नाही, आत्महत्या करायला गेला होता. का गेला होता, मूल नाही म्हणून. आता दुसऱ्यांदा का निघाला होता आत्महत्या करायला, हे आत्मदेवाचं नाही, तुमचं चाललंय. कसं काय वाटतं, तुमचं चाललंय. मुंबईत तोरत मुलगा तोरड्या वाडीतलं श्रीगोंद्यातलं नगरला, नगरवरनं मुंबईतनं दिल्लीला. बापाला पैसे पाठवायचंच आहे, कर बाबा, शिक बाबा. दिल्लीला गेला, म्हणला बाबा परीक्षा व्हायच्या अगोदर जॉब मिळाला. परीक्षा अगोदर जॉब मिळाला, आणि जॉब मिळाल्यावर 1 वर्षानंतर फोन आला, 2 दिवसांनंतर तुमच्या नातवाचं बारसा आहे, दोघं बिया. विमानाचं बुकिंग केले. बापानं ते फोन बघितला, आणि आपल्या वाराणण्यामध्ये फिरत होता. फिरताना पाय आपटत होता, आणि पाय आपटत म्हणून काय म्हणायचं ना, नसतं झालं तर बरं झालं, तुला कोणी उपयोग करायला. ऐकलं का, काय म्हणता, तुम्हाला नातू झालेला आहे, आणि त्याच्या बारशासाठी परवा बोलवलेला आहे. बायको म्हणजे हो बोलता काय, हे नातू कसा झाला, अजून लग्न झालेलं नाही, हे कसं काय झालं. सोडून द्या विषय. संसारी माणसं कोणावर प्रेम करतात, बरोबर. आपल्याला लांब जायचे भाऊ, ते माझे सोयरे, प्रवास लवकर करायचा आहे. तिसऱ्यावर काय त्याचं नाव साधक मुमुक्षू, बरोबर, जिज्ञासू.
साधक कुणावर प्रेम करतो? सर्वसंगी विठ्ठल नवाडो हरिया नारायण साधक देवावर प्रेम अमर विषयी साधक. चौथा वर्ग आहे मुक्त. मुक्त म्हणजे मुक्तामध्ये दोन प्रकार लक्षात ठेवा. ऐका पण हे चांगलं आहे का? मुक्तामध्ये दोन प्रकार आहेत. एक मुक्ताचं स्वार्थी आहे आणि एक मुक्ताचं जगावर उपकार करणार. हा जगावर उपकार करणारा मूर्ख आहे ना, मुक्त आहे ना, त्यांचं नाव आहे संत. जो स्वतःच्या आत्मसुखामध्ये रममान राहतो तो सामान्य मुक्त आहे. जो जगाच्या उद्धारामध्ये पडतो तो जीवनमुक्त संत मुक्त आहे. लक्षात ठेवा. फरक आहे का? संत मुक्त आहे, मुक्त संत नसतो. विठ्ठला नाही का? नाही हो काय नाही. संत मुक्त आहे, मुक्त संत नसतो. गुंडा महाराजांनी पंढरपूरला पोथीमध्ये बोलताना एकदा हे वाक्य असं बोलले. ते म्हणले गजानन बाबा यांना आम्ही मुक्त म्हणून मानू, संत म्हणून मानत नाही, असं बोलले ना. अगदी संत जगावर प्रेम करतात. देवा संत कुणावर प्रेम करतात? संतांचे प्रेम करण्याच्या जागा दोन आहेत. दोन कोणत्या आहेत? एक जागा आहे पाही नश्री मुख आवड, आवडीचे प्रमाण खूप आहे. आवड हे रूप खूप प्रमाण आहे. त्यामुळे बघायला सांगतात माझी जीवीची आवड. संत देवावर प्रेम करतात हा, आणि दुसरे संत संतावर प्रेम करतात.
संतावर काय म्हणल्याचा पुतळा महाराजांचा 8 चरणांचा अभंग आहे ना. पण 8 चरणाचं धोकत काय ज्ञानोबा 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 कसं आहे सांग. संत संतांना माझे म्हणतात, आपण घरातल्या लोकांना माझे म्हणतो, पण विशेष म्हणजे माझे नसतात सुद्धा. पाय डोळे म्हणता माझे, आम्ही एवढा नेम कैलास माझा एवढा आम्ही नेम केलाय बरं. वारकरीच्या घराशिवाय जेवायचंच नाही. असं काय बरेच वेळ उपाशी राहावं लागला, राहावं लागलं, तरी आम्ही चौकशी करतो. मला आहे का ये बरं. पत्नीच्या घरात माळ दिसली नाही. जेवण झालं, चौकशी केली, म्हणलं मंडळीची माळ नाही का? नाही. म्हणलं का घालत नाही? ते म्हणले मी घाल म्हणतो पण ऐकतच नाही. मला ऐकत नाही ती पत्नी तुमची कशी बघ. ऐकत तुमचं तुमचं म्हणलं ते ऐकलं पाहिजे ना. पत्नी तुमची म्हणलं तिने ऐकली पाहिजे का? असं आहे काय. आता काय करता आग्रह झाला येणार नाही. आणि मालकाच्या गाड्या पुष्कळ जायचं. अरे आता अलीकडं तसं नाही. अलीकडे चौकशी करून जातो, ते सोडून नाही विषय. पण सांगितलं ज्ञानोबा सदाशिवाचा स्वामी निवृत्ती, महाविष्णूचा सखा माझा, ब्रह्माचा सोपान आहे सर. मुक्त बाय काय नाही झालं बाय काय म्हणतो. सखा माझा ज्ञानेश. संत नातं जोडतात संताशी. माझा शब्द आहे ना, या माझ्या शब्दामध्ये ममत्व आहे. लक्षात ठेवा, माझा शब्द काय दाखवतो? ममत्व दाखवतो. तसं ममत्व वाईट आहे. नामदेवराय सांगतात सर्व सांडोनी माझाई. माझाई म्हणजे ममत्व. माझ्या शब्दाचं माझाई भावाचं नाम केलं नामदेवराय सहज बोलता. ममत्व ममत्व चांगलं नाही. कारण गाथा मंदिरात पूजा करतो तो ग्रंथाची. सकाळची वेळ गाथा मंदिरातला ब्राह्मण संकल्प सोडत होता. गेले खरंच म्हणून साहेब मी संकल्प सोडताना म्हणा मम मी म्हणून देत नाही कधी. त्यांना कश्यप गोत्रे उत्पन्नो अहम. पुढे आलं मग भरतखंडे जम्मू गोदावरी दक्षिण तीरे फाल्गुन मासे कृष्ण पक्षे तृतीयां तिथौ शुभवासरे बुधवासरे म्हणा. नाही म्हणलो घाबरलं. वो म्हणजे घाबरतोय तुम्हाला म्हणलं मी सांगतो तुला काय नाही. गाथा पूजन सांगता प्रित्यर्थम पूजनम अहम करिष्ये. कशाला पाहिजे एका गावात बोलू बामणार म्हणून मम्मा म्हणणार नाही. बामण वैतागा माझा म्हणलं काय म्हणलं याका म्हणलं पैसा गावाचा मी मम्मा म्हणतो. सगळ्या गावाने उसाच्या टनावर पैसे बसून तुम्ही पण बांधले. तू सांग मला तर ममाच म्हणा सर्व सांगणी. आता तुम्हाला इतिहास
ममत्व सांगायचं, पण ते ममत्व संतांमध्ये निर्माण करायचं. प्रपंचावरलं ममत्व सांगा, ते ममत्व देवावर निर्माण करा. देवाला म्हणा माझ्या विठोबाचा. असं आहे. माझा शब्द काय हो? एक इतिहास आहे. इतिहास काय? मदारशाचा इतिहास माहित नाही माझ्या म्हणजे सगळ्यांना. ऐकायचं. मदारशा एक गंधर्वाची मुलगी आणि तिची दासी होती. तिचं नाव होतं कुंडला. कुंडला नावाची ती दासी. आणि पाताळकेतू नावाचा एक राक्षस त्यानं त्या मदारशाला पळवून तिच्याकडून ती दासी गेली. त्याला तिच्याशी लग्न लावायचं. मदारशा राजकन्या. जंगलामध्ये एक राजकुमार शिकारीसाठी आलेला. शिकारीसाठी आले तर हा पाताळकेतू डुकराच्या रूपाने चालला होता. त्याला शिकार दिसली. लागला माग लागला तर पाताळकेतू गेला 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 आणि आपल्या गुहेमध्ये गुप्त झाला. त्याच्या पाठोपाठ राजकुमार गेला. तिथं त्यानं पाहिलं तर तिथं त्या महालामध्ये एक सुंदर स्त्री अशी झोपड्यावर बसली होती आणि तिच्या शेजारी तिची दासी होती. ते राजकुमारला पाहिलं आणि ती जी स्त्री आहे तिला भोवळच आली. म्हणजे राजकुमारचा चेहरा तिला आवडला आणि ती एकदम बेशुद्ध झाली. त्याने विचारलं कोण आहे? तिने सांगितलं एका गंधर्वाची. तू कोण आहेस? मी म्हणजे तिची दासी आहे. हिथं का आलाय? त्या दुष्ट राक्षसानं मला पळवून आणले. कुठं राहतो तो? इथंच राहतो. आणि आत्ता एक डुक्कर गेलं, तो डुक्कर. राजकारणी लोकांना ओळखण्याची खूण आहे. मागतात काही जाऊ द्या म्हणजे चाहते कुठे थांबले मग आता. विषय काय कळालं. काळजी करू मी आहे. तेवढ्यात तो राक्षस आला आणि आता राक्षसाची जिद्द पहिला तो नुसता जीवासाठी पळून गेला होता. जीव नाही आता स्वर्गीय मुलगी. आता युद्ध झालं त्या राजकन्यासाठी आणि त्या युद्धामध्ये पाताळकेतू मारला. राजकुमारानं मदारशाला घेऊन गेला गावी आणि त्याचा त्या राजकन्याचा मोठ्या थाटामाटात शोध होता. त्या पाताळकेतूचा एक भाव होता. त्याचं नाव होतं तालकेतू. त्याला जेव्हा समजलं आपल्या भावाला राजकुमारानं मारलं तेव्हा त्यानं त्याचा सूड घेण्यासाठी राजकुमारला मारलं पाहिजे. कसं मारायचं? मारण्याची ताकद नाही. राजकुमार शूर आहे. त्यानं वेश बदलला. त्यानं काय वेश बदलला? त्यानं वेश घेतला तपस्याचा आणि राजकुमार वनामध्ये शिकारीसाठी दबला. तहान लागली. समोर आश्रम दिसला. आश्रमामध्ये गेला. एक ऋषी ध्यानस्थ बसले होते. तो ऋषी नव्हता, तो राक्षस होता. महाराज नमस्कार. नमस्कार या आले. असा राजकुमार आम्ही त्रिकालज्ञानी आहोत. आपण राजकुमार आहात हे मला माहीत आहे. तुम्ही सात्विक आहात. तुमचे वडील सात्विक आहेत हे सगळं मी जाणतो. मदारशे नावाच्या गंधर्व कन्येशी तुमचं लग्न झालंय. एवढं कसं? हे त्रिकालज्ञानी आहेत. महाराज माझ्याकडून आपली काहीतरी सेवा व्हावी. राजकुमार आम्ही विरक्त महात्मे, आम्हाला संपत्ती वगैरे काही लागत नाही. आपण विचारलंय म्हणून एक यज्ञ करण्याची इच्छा आहे माझी आणि त्या यज्ञासाठी काही सामुग्री लागते. तुम्हाला संपत्ती वगैरे काही देऊ नका. तुमच्या गळ्यातला मोत्याचा कंठा द्या. मी बाजारात जाऊन मोडतो यज्ञाचं सांग. आपण निवांत तिथे राहू.
राजकुमार निवांत राहिला. कालकेतून ती माळ घेतली, मोत्याची माळ. तो गेला ते राजवाड्यात गेला आणि त्याला राजा पण महाराज दुर्दैवाला तुमचा मुलगा तुमच्या मुलाची वाघाची धुंद लागली वाघान तुमच्या मुलाला खाल्लो. मारता मारता त्यानं मला हा कंटा दिलेला आहे आणि सांगितलं माझ्या वडिलांना जाऊन सांग. आता राजवाड्यात आणि त्याची ती पत्नी मदालसा, तिला जेव्हा कळालं की आपला मालक मेला त्याच क्षणी गतपला तिने हेच सोडलं. राजकुमाराने वाट पाहिली. आता राजाला आता दुःखी मुलगा तर गेला, सुनबाई गेली. शेवटी सुनबाई त्या उत्तर क्रिया सगळ्या केल्या. साधू येत नाही. वाट बघून राजकुमार नगरामध्ये आला. बघतो तर सगळी माणसं दुःखी आहेत. अरे क्या बात आहे. लोक म्हणले महाराज तुमच्या मृत्यूची बातमी आली. मी समक्ष आहे, चांगली गोष्ट झाली. राजवाड्यात गेला, सर्वांना आनंद झाला. विचारलं पत्नी कुठे आहे. राजा म्हणू लागला बाळा तुझा मृत्यू ऐकून तिनं हे सोडलं. आपला मृत्यू ऐकून आपल्या पत्नीने हे सोडला म्हणल्यानंतर राजकुमारानं सर्व संघ परित्याग केला. स्मशानात जाऊन बसला. माझा आलसा हे आग्रह केलं नाही. तिनं माझ्यासाठी जर प्राण सोडला तर मी प्रपंच करण्यामध्ये काय अर्थ आहे, काय सत्य. राजकुमार राजवाड्यात येत नाही. त्या राजकुमारांची 2 नागपुत्राशी त्याचं सख्य होत. ते नागपुत्र आले. राजकुमार हट्ट सोडा. मदालसा मिळाली तर सोडे, नाही तर सोडणार. शेवटी त्या नागपुत्राने आपल्या राजाला सांगितलं अशी अशी एक केस आहे. त्यानं शेष भगवंताला सांगितलं. शेषानं भगवान शंकराला सांगितलं थोडस वशिल्याचं काम करा. भगवान शंकराने ते आपल्या सेवकाचं वशिल्याचं काम म्हणून भगवान शंकराने केलं. त्यांनी सांगितलं ती जी स्त्री आहे ती आस्ती घेऊन या, आपण त्यात अमृत संजीवनी घालू. मदालसेच्या आस्ती आल्या आल्या, त्याच्यामध्ये संजीवनी विद्या घालून शंकराने तिला जिवंत केलं. ती जिवंत जर झाली तर महाराज महाराज रडत जिवंत. लोक म्हणले शोक करू नकोस, पती जिवंत आहे. काय सांगते. हो जिवंत आहे. हो मग तू मेली होतीस, तुला अग्नी दिला होता आणि मग सगळी हकीकत सांगितली. भगवान शंकराच्या कृपेने तुला जीवन मिळालं. ती म्हणली भगवान शंकराच्या कृपेने जर हे जीवन मिळालं असेल ना तर मग हे जीवन आता उरले ते हरी. आता हे जीवन संसारामध्ये, पूर्वीचं जीवन होतं ते संसारी होतं. आताचं जीवन देवाचं आहे. जे देवानं जीवन दिलंय ते विषयासाठी खर्च करायचं नाही. तिनं राजकुमाराला सांगितलं की आता तुमच्याशी संग करणार. माझा तर अवघड वाटेल. म्हणलं बाई विषयासाठी नाही पण माझ्या राज्याच्या वारसासाठी तर संग केला पाहिजे. तिनं त्याचं ऐकलं आणि तिला मुलगा झाला. हा जो पहिला मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं राजाने विक्रांत वर्मा. विक्रांत म्हणजे पृथ्वीवर ना. विक्रांत वर्मा पृथ्वीला जिंकणारा. आणि मदालसा हसली. राजा म्हणलं हसतेस का. म्हणले तुमच्या नावाचाच अर्थ नाही. म्हणजे काय अर्थ नाही. अहो याला पाळण्यामध्ये ब्रह्मविद्या सांगितली. याला पृथ्वी वेगळी दिसत नाही. हा पृथ्वीचं उत्क्रमण कसा करेल. दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं विश्वबाहू. परत राणी असली. का असतेस. विश्वबाहू म्हणजे विश्व ज्याचं बाहू आहे याला विश्व वेगळे दिसत नाही. बाहू कुठले काढले. तिसरा मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं शत्रुदमन.
आणि मर्दन परत हसली. का तेच? अहो याला शत्रू दिसत नाही, मर्दन कधी करणार तू? राजा वैताग म्हणला, बाई माझ्या गादीला वारस पाहिजे, ही जीवनमुक्ताची परंपरा कशाला काढलीस? राणी असली, महाराज तुमचा प्रपंचाचा मोह कमी होत नाही. ठीक आहे, आता जो चौथा मुलगा होईल तो प्रपंचासाठी. चौथा मुलगा झाला आणि राणीने सांगितलं, महाराज याचं नाव तुम्ही नाही ठेवायचं, याचं नाव मी ठेवणार, ठेवा. तिने त्या मुलाचं नाव ठेवलं अलार्क. राजा म्हणला, अलार्क शब्दाचा अर्थ काय होतो? राणी म्हणली, अलार्क म्हणजे विषयामध्ये पेसाळलेला पदार्थ. त्या मुलाला मात्र तिने उपदेश केला, त्याचा राज्याभिषेक केला. दोघं वनात चालली. त्या मुलाला कळालं होतं की आपल्या आईनं अगोदरच्या 3 मुलांचा उद्धार पाळण्यात केलेला आहे. त्या मुलाला विचारलं, आईमध्ये सगळ्या लेकरांच्या प्रेमामध्ये बदल नसतो, तू तर नुसती आई नाही, तू संत आहेस. मुलाला जीवनमुक्त करण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे आहे आणि तू 3 मुलांना मुक्त केलं असेल, मला विषय ढकलतेस, ही कुठली पक्षपाती? मग माझा सांगते, बाळा मी 3 मुलांना मुक्त केलं ना, तर त्यांचा संसार करण्याचा प्रारब्धच नसतो. तुझं प्रारब्ध संसाराचं आहे, पण तरी सुद्धा तुला सुद्धा मी उपेक्षित करणार नाही. जाताना तिने एक टाईक दिला, दंडामध्ये बाण म्हणून सांगितलं, तुझ्या जीवनामध्ये तुला कधी कठीण प्रसंग पडला तर या टाईकमध्ये एक चिठ्ठी आहे, ती चिठ्ठी वाच म्हणून सांगितलं. का सांगितलं आहे का परत? आणि निवांत आहे म्हणून सांगतो. हे पुढं भविष्य काळामध्ये त्या मुलाला काय संकट आलं, कारण तो ताईक सोडला, चिठ्ठी उघडली. त्या चिठ्ठीमध्ये 2 श्लोक होते. 2 श्लोक. काम सर्वात मनस्त्याज्यो सत्ये त्यक्तुम न शक्यते तेन सहस कर्तव्या. काय? संतो कामार्थी भेषजम, पहिला श्लोक. आणि दुसरा श्लोक, संग सर्वात्मना हेयो हातुम शक्यतेन सहा मुमुक्षाम प्रति कर्तव्य संतो दुसंग देशजम. या 2 श्लोकाचा अर्थ सांगतो. पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे, काम सर्वचा काम टाकावा, काम त्याग करण्यासाठी योग्य आहे, पण ज्यांना कामाचा त्याग होत नाही त्यांनी तो काम संतांमध्ये करावा. का? संतो कामार्थी भेषजम, संत काम हरण करणारे आहेत. दुसरा श्लोक आहे का, संग सर्वात्मना हेयो, संग त्याग करण्यासारखा आहे, संग करू नये. पण ज्याला असं वाटतं की संग केल्याशिवाय जमत नाही, त्यानं तो संग संतांचा करावा. संत संतांचा करीता, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा. ज्याला संघाशिवाय राहत नाही ना, त्यानं संघ करावा. कोणाशी? संताशी करावा. का? संतो दुःसंग भेषजम, संत हे दुःसंगाचं औषध आहे. ते माझे सोयरे सज्जन माझे
ऐका पण आई वडिलांच्या विषयी तुकोबाराय सांगतात माय बाप तरी सांगतील की त्यांचे सगळे सुखा जरा धाडसान बोलतोय मी. आई वडिलांचं ऐकूच नाही. तुकोबारायचं ऐकायचं असेल ना, नरकात जायचं असेल तर ऐकावं. तुका म्हणे दाने नरकात त्यांचा उपदेश ऐकावं. माय बापे करते चिंता याचा शेवट आहे. नको जाऊ देवळाशी याचं बागुल लोकाशी आम्हा काहीचा संघ कडशी उघडियाचा संघ कर्णद्वारे पुराणिक पूर्वी शब्दी लागे भीक. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे दाने नरका यांचा उपदेश आता कीर्तन बसलेल्या सगळ्या वडिलांना वाईट वाटेल. पण जे आहे ते सांगितल्याशिवाय जमत नाही. आई वडिलांचं ऐकूच नाही. ऐकायचं असेल तर मग आईचं ऐकायचं असेल तर माझा शेत ऐकावं. आणि वडिलांचं ऐकायचं असेल तर मग ऋषभदेवाचं ऐकावं. भागवतामध्ये 5व्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये ऋषभदेवाने आपल्या 100 पुत्रांना उपदेश केलाय. घरी गेला जरा वाचा. इतर वाचत जाऊ नका, पण आम्ही जे म्हणतो ते वाचत जा ना. कोरोना कुठं आलाय, कुठे गेलाय, कुठं वाढलाय, काय काय झालं, बाबा सगळं. उद्या माझ्याकडे काय महाराष्ट्रातले डॉक्टर येणार आहे, 10 डॉक्टर की ज्यांनी कोरोनाच्या विरुद्ध अभ्यास करायला येणार भेटेल. कारण मी कोरोनाच्या विरुद्ध बोलतो माहिती सांगतो. जाऊ क्या अंदर का मामला है हम समझ नहीं सकते, मगर कुछ तो दाने काला गोरा कुछ तो है. कोरोना सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत गेलाय, पण तिथनं गोव्यात जात नाही. सोलापूर पण गेलाय, पण कर्नाटकात जात नाही. विरार वसईपर्यंत गेलाय, पण गुजरात मध्ये पाऊल टेकत. कसा कोरोना आज्ञा झाले हो. डोंट कम. कोरोना गुजरात मध्ये विचारतो नाही कम नो. कोरोना कर्नाटक में विचारतो मैं कम सर डोंट कम. कोरोना गोव्यात विचारतो मैं कम डोंट कम. महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना सांगतो अजिबात घाबरत जाऊ नका. तोंडावरचं मुस्क काढू नका, पण घाबरू नका. काढताना नाही हो. तंबाखू खाणारी माणसं कशी काय खातात. खाणाऱ्या माणसानं खाल्ल्याशिवाय जमत नाही, आणि तोंड बांधायचे. मी जरा निगेटिव्ह आहे, आपलं सोडून द्या. माझं सगळं ऐका असं आमचं म्हणणं नाही, पण घाबरू नका एवढं माझं नक्की म्हणणं आहे. अजिबात घाबरू नका. मी वर्षभर अजिबात घाबरलेलो नाही. आणि मी काय तिथे चॅलेंज केले की तुमच्यापासून मला कोरोना होत नाही, माझ्यापासून तुम्हाला होत नाही. कीर्तनात बसलेलं पॉझिटिव्ह कोण कोणी सांगा, हात वर करता. कोणीच नाही, तरी तोंडा मुसक. आपण कोणीच पॉझिटिव्ह तरी विश्वास नाही. भंडाचा असला पहिलं कीर्तन झालं की झुंबड त्याची पाया पडल्यासाठी. आता काय नाही, तू का म्हणे नमस्कार बस. माझा विषय काय आपण ऐका. उपदेश ऋषभदेवांचा ऐका. उपदेश मदालसेचा ऐका. मैनावतीचा ऐका. जिजाऊ मासाहेबांचा ऐका. बस
असो तुकोबाराय सांगतात मग माझा विषय संपला. कुठेपर्यंत जातो? संत कुणावर प्रेम करतात ते माझे सोयरे. कोण कोण बन पायाच्या रीती विठोबा सांगतात ते मज विठोबा समान नमो आवडे त्याच्यात. मी त्यांच्यावर प्रेम करतो की जे देवावर प्रेम करतात. लक्षात ठेवा, वारकऱ्यांचा संबंध असा आहे. लक्षात ठेवा, तुमच्या गळ्यात माळ आहे, माझ्या गळ्यात माळ आहे. आता काय आम्ही तुमच्याकडे सोय संबंध करायला आलेलं नाही, पण आम्ही तुमची सोय. ज्याच्या गळ्यात माळ तो आमचा सोय आहे. कुठल्या जातीचा बघायचा आम्हाला काय काय प्रश्न आहे. अरे वारकरी हीच आहे विठ्ठला. एक भाऊसाहेब एका घरात गेले. वाडा मोठा होता आणि बैलगाडीतून गेलेले. जुन्या काळात कोटा मोठा असायचा ना, अंगामध्ये कोट, मिशा दूध जाय, पटका कोशा पटका, खांद्या कडून काठी उपरणं, फाच मोठा. बैलगाडी सुद्धा तशी दांडगी. बैलगाडी वाड्यात घातली, बैल सोडली आणि बोरीला बांधली. बोरीचं झाड पायऱ्या तोंड आले. विचारलं नोकराला. नोकराला नमस्कार केला. या आत गेले, क्वार्टर बसले. नोकरांना तांब्या दिला, पाणी प्याले. नोकरांनी विचारलं परिचय. आले पाहुणे. आज जाऊन सांगितलं नोकरांना पाहुणे आले. बाईसाहेबांनी चहा ठेवला. त्यांनी चहा घेतला. मी जेवण वगैरे काय नाही म्हणलं, जेवून आलोय, संध्याकाळी जेऊ. क्वार्टरवर आडवे झाले. 6 वाजता मालक आले. मालकाने विचारलं नोकराला. नोकर म्हणला पाहुणे आहे. मालकाच्या लक्षात आलं तिखट असले. संध्याकाळचं जेवण झालं, गप्पा झाल्या इकडे तिकडल्या, कोरोनाच्या गप्पा झाल्या, महाराष्ट्राच्या सरकारच्या गप्पा झाल्या. अभ्यास तर दांडका अभ्यास होता सगळंच असतं. हो मालक कामाला यायचे जेवण चाललं. 4-5 दिवस झाले. मालकांच्या लक्षात येणं पाहुणा पडला. मालकीच्या लक्षात पाहुणा पडला. लोकांच्या लक्षात. शेवटी मालकाने एक दिवशी गप्प विचारलं पाहुणे कोण आहे म्हणजे मला काय माहिती. मला वाटलं तुमची पाहुणे माले कशाला. नोकराला विचारलं अरे काय म्हणतो. नोकर म्हणलं मला काय माहिती. त्याने आल्याला सांगितलं पाहुणे. आता जेवण वगैरे झाला तर छोटे कुठेतरी ह्याला कोणती फोडली पाहिजे ना. मालक म्हणले पाहुणे आपला परिचय खूप चांगला झाला, आपला स्वभाव बी चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण माझं जरा जन्मलिंग झाले. म्हणजे काय झाले माझा संबंध लक्षात येणार. आपला संबंध लक्षात येणार. पाहुणे म्हणले संबंध लय सोपा आहे, लय सोपा. म्हणजे काय सोपा आहे. तुमच्या दारात जे झाड आहे ना ते बोरीच आहे आणि माझ्या गाडीची चाकं बोरीची आहे. याला म्हणतात बादरायणी संबंध. बादरायणी शब्द कसा झालाय. पुढे पाहुणा गेला का नाही आम्हाला काय माहित नाही बाकीचं पुढचं. हा जसा संबंध आहे. तुमचे चाक बोरी झाड आहे का नाही, माझा चाक जवळ बोरीच आहे. तसा तुमच्या गाड्यात माळ आहे ना, माझ्या गाड्यात माळ आहे ना, असं बाकीचं पैसे काय करता. मी मुंबईला जाताना मला एका माणसानं असं चेडलं. महाराज कुठून आले. म्हणजे सातारा जिल्ह्यातून. सातारला जाता का नाही, कराडला. असं का, वा नाव असेल की आहे ना. काय नाव आहे. कराडकर. हो कराडकर म्हणजे कराडचं असल्यामुळे कराडकर. आता तेवढ्या काही खुलासा झाला नाही. 2 मिनिटं निघून गेली. परत म्हणलं महाराज
कराडकर म्हणजे आडनाव काहीतरी असेलच की आहे. काय नाव आहे? दंत्रे. दंत्रे म्हणून का बसला तरी काय अंदाज लागेल. जाधव घोरपडे असं काय म्हणणं असलं तर ठोंबरे ठोंबरे ह्याला म्हणजे जो जनगणच समजत सगळं ठोंबरे वारकरी आणि भाऊ ठोंबरे तात्या म्हणलं ठोंबरे आमची पाहुणे जाऊ द्या. विषय काय? दंत्रे म्हणजे काय? कदम पवार असं काय असतं तर स्कॉलर झाला असं. दंत्रे दंत्रे म्हणजे दंत्रे म्हणजे दंत्रे तसं नाही हो. मग काय नाही म्हणजे मला विचारायचंय राग नाही येणार ना? नाही. दंत्रे म्हणजे कास्ट कास्ट. हा असं आहे का? म्हणलं आम्ही बीसी आहोत. बीसी सरकून बसला का? ब्राह्मण होता. 10 मिनिटं गेली माझी ज्ञानशेठ चालूच आहे. महाराज एक विचारू का? विचारा ना. राग नाही येणार? नाही. तुमच्यावर बघितलं बीसी वाटत नाही तुम्ही म्हणलं क्रॅशिंग झालेलं आहे. आता काय सांगू जो माझ्या जातीसाठी म्हणत शेवटी त्याला काय सांगायचं ते माझे सोयरे सज्जन तुकोबर आहे सांग आमचं नातं त्यांच्याशी बस. ज्यांच्या आवडीचा देव आहे ते आमच्या आवडीचे. आवडीच्या हरी ऐसियाचे म्हणे अर्थ माझे. प्रश्न विचारला मला वेळ झाला भरपूर. प्रश्न विचारला मग तुमचे सज्जन ते आहेत सांगा. आता विस्तार करत नाही. सांगा ते आहेत सोयरे ते आहेत. बाकीचे कोण आहेत? तुकोबारे सांगतात बाकीचे विधी पाळण्यापुरते. एरामान विधी पाळण्यापुरते. शास्त्रामध्ये सांगितलंय सर्वम खलविदम ब्रह्म. भगवान परमात्मा सगळ्यामध्ये व्याप्त आहेत. आणि कीर्तनात बसलेल्या सगळ्यांच्या अंतःकरणात आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी नेमका सगळ्यांच्या अंतःकरणात भगवान परमात्मा नांदतो. सगळ्याच्या अंतरात देव आहे म्हणून त्यांना नमस्कार करावा लागतो. विधी आहे म्हणून लक्षात ठेवा. विधी वेगळं प्रेम वेगळं. तुकोबर आहे सांगतात विधी पुरता नमस्कार आहे प्रेमासाठी नाही. प्रेम म्हणाल तर मग सर्व बहारी दारू वैष्णवाचा करीन त्यांची असं. तुम्हाला म्हणायचंय काय पण नेमकं? पत्रकार म्हणतात तुम्हाला नेमका काय म्हणायचंय? तुकोबर आहे सांगतात नेमकं असं म्हणायचंय. तुका म्हणे देशी आवडती धारीदास अशी बाकीची आवडत नाही का? पिठोबार सांगतो शेवसा काय भरपूर वेळ झाला आहे का जेवण? मला नव्हे तुम्हाला. मी जेवण उभं राहिले ना. सगळ्या समाजाला जेवण आहे त्यामुळं अधिक वेळ देणं मला बरं वाटत. आणि निवांत असल्यामुळे आपण रमलो थोडासा. शंका आहे तुम्ही सामान्य लोकांमध्ये संतांमध्ये फरक कसा करता? शास्त्रामध्ये हा फरक मान्य नाही. का म्हणे भेदा भेद
भेदाभेद अमंगल हे काय चाललंय? शास्त्र सांगते मृत्यू समृत्यू मापनोती ये हे नाणे पाहिजे. जो नाना तो बघतो तो मृत्यूच्या चक्रामध्ये सापडतो. तुम्ही कसं म्हणताय तुका म्हणायचं? त्याचं उत्तर तुकोबाराने एकच सांगितलं. बास, सोप्या शब्दात तुकोबाराने सांगतात लोकांच्या मध्ये देव आहे. मान्य आहे, देव आहे ना, पाया पडण्यापुरता. त्यांच्या स्वभावात काय संबंध आहे? देणं देव तरी पायाची पडा त्याच्या स्वभावात चांगले. तुकोबाराय सांगतात सकाळी थंडी वाजती त्यामुळे शेकोटी पेटवली पाहिजे. अग्नीचे सौजन्य शीत निवारण. जाता आपल्या भागात नाही म्हणून थोडीशी बांधून येते आलडी बांधून. अरे सर्व स्त्री पुरुषामध्ये नारायण आहे. गाई बैलामध्ये कोण आहे? कुत्र्या मांजरामध्ये कोण आहे? सर्पविंचामध्ये कोण आहे? नारायण. सर्प विंचू नारायण. फुगा म्हणे विंचू सर्प नारायण. फुगा म्हणे विंचू सर्प नारायण. मग काय पूजा करायची? फुगा म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून. काय बरं माहित आहे रामदास बाबा म्हणतो रामदास बाबा म्हणतो तुका म्हणे विंचू. तुका म्हणे विंचू. रामदास बाबांचं कीर्तन असं होतं अण्णासाहेब की त्यांच्या प्रमाणाचा अर्थ न सांगता लोकांच्या लक्षात यायचं. न सांगता यमुनेच्या करावर यशोदा गेली ना, यमुनेचा काळा कबीरने डोह पाहिला ना, जसा डोह पाहिला तसा मागे सरे माय हे रामदास बाबांनीच करावं. आपला घास नाही भाऊ. आपण घेतला ना कीर्तनाला थाकलो सेला पाय टाकून म्हणणार फेटा 2-3 वेळा कीर्तन. हो, कीर्तनात फेटा किती वेळा पडतो सांगता. फेटा नाचायला लागलं की तसं नाचायचंच नाही कोणी. फेटा पडला की उचलणार 1 मिनिट बघायला लागत नव्हता. विषय काय सांगितला? वंदावे धरून संपला विषय. तुकोबाराय सांगतात शिजले हिरवे एका नावे धान्य. शिरल्याला सुद्धा मूगच आहे आणि हिरवा सुद्धा मग वाढलं की ताटात मग तुम्हाला आता कीर्तन झालं. मूग हिरलेला आहे, मूग हिरवा आहे पण हिरवा मूग किलो मध्ये घ्यायचा असतो आणि शिरलेला मूग ताटामध्ये घ्यायचा. शिजले हिरवे एका नावे सेवनाचे भिन्न. पाच शेवट सिद्धांत सांगितला. तुका म्हणे भूती साक्ष नारायण.
पण गुणवानाला महत्व द्यायचं असतं आणि अवगुण्याला दंड करायचा असतो. शिक्षकानं शाळेमध्ये शिकवताना सगळ्या पोरांना समान शिकवावं का भिन्न तरी शिकवावं? शिक्षक बसले कीर्तनात पुढे दोन्ही सर आहेत. मुलांना समान शिकवावं का भिन्न भिन्न शिकवावं? बोला आणि कसं शिकवावं? समान शिकवावं. मार्क देताना समान द्यावी का भिन्न भिन्न द्यावी? असं का शिकवताना वाचली नाही, मार्क देताना मात्र ज्या त्याच्या गुणवत्तेप्रमाणे द्यायचे असतात. नाही तर तुला दुसऱ्या वर्षी कामावून खाली एक पक्षावर प्रक्षेपण. एक प्रश्न आहे, दूध पिणारं मांजर काढ. ह्या पोराचं चित्रकलेचं लय वाकड. शाळेत बहुतेक जी पण हुशार असतात ना ती चित्रकलेत बाबा माग असतो. मी शाळेत हुशार होतो पण चित्रकलेत नाही. त्या पोराचं चित्रकलेचं लय वावलं आणि प्रश्न होता, दूध पिणारं मांजर काढा. मला बोलायचं कसं काढायचं? मांजर काढता येईना, ताटली काढता येईना. मुलगाला हुशार. त्याने कंपास घेतला, पटपटी घेतली, बरोबर काटकोनामध्ये रेगा आखल्या, ती दुरी केली, चौकट केली आणि चौकटीच्या कोपऱ्यात शिपटी काढली अशी बाहेर. खाली लिहिलं, आतमध्ये मांजर दूध पिते. शिक्षक हुशार होते. शिक्षकांनी असा गोल काढला आणि खाली लिहिलं, आतमध्ये मार्क दिलेली आहे. बापूंचे भाव भेटले आणि त्यांनी परिक्रमण खोल दिला. म्हणजे मॅम बापूंचा भाव. बाकी काय माहित नव्हतं, आपलं सहज विचारलं. मग त्यांनी सांगितलं आम्ही चौघे. दोघे बापूंच्या अगोदर गेले होते. बापू एक नंबर म्हणले. असो, आपल्याला विनंती आहे, बापूंनी जे वारकऱ्यावर प्रेम केले ते प्रेम या कुटुंबानं आहे तसं ठेवायचं. कसं आहे, ते प्रेम ज्या प्रमाणात कमी होईल त्या प्रमाणात येणाऱ्यांची वर्दळही कमी होईल. आपल्या घरी वारकरी यावेत, त्यांची उठबस व्हावी, आपल्या हातून त्यांची काहीतरी सेवा व्हावी असं वाटत असेल ना, तर मग त्यांनी जे समाजावर प्रेम केले ते प्रेम जपणं गरजेचं आहे. पैशाचा वारसा काय सगळ्या जगत जपते. त्यापेक्षा 1990 साली आमचे एक स्नेही वारले, तुळशीराम शेठ मेदनकर चाकांची. लय प्रेम होतं, मी त्यांच्यावर लय प्रेम. आणि मी कीर्तनकार असून त्यांच्याकडून काय शिस्त शिकलो. मी पाहून माहित आहे, मी नेहमी सांगतो अतिशिस्त पाहते. प्रापंचिक मनुष्यावर शिस्तबद्दल मी जगातच बघितलं. अतिशय शिस्त. ते जेव्हा गेले तेव्हा मी त्यांचा मुलगा अंकुश मेदनकर त्याने एक पत्र पाठवले. त्यांनी जपून ठेवून असलं तर त्या पत्रात मी त्यांना लिहिलं होतं की तुळशीराम शेठ गेले, आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो. आता आमचं येणं जाणं तुमच्या घरात कसं राहायचं ते तुमच्या संबंधावर राहून. ते कुटुंबीय असायचं भावना माहिती सगळं. 30 वर्षात त्या कुटुंबानं अजून सुद्धा वारकऱ्यांचं प्रेम कमी केलेलं नाही. या कुटुंबानं सगळ्या वारकऱ्यांचं प्रेम सांभाळावं, संपादन करावं आणि वारकऱ्यांनी या कुटुंबाला भरभरून प्रेम करावं. तुकाराम. तुका म्हणे जैसे समाने पैसे आवडी हरी जन. तुका म्हणे पैसे आवडी हरी जन.
ऐसी नाही आस मानवी दोन राग आहे ना त्या रागावर प्रेम पाहिजे. ज्या वेळेला दोन राग आपण म्हणतो त्या रागावर प्रेम पाहिजे. राग सगळे सांगतेच आहे, त्या रागामध्ये इथे रागावर प्रेम करता का म्हणतात, बरोबर. मग रागाशी प्रामाणिक पाहिजे आहे बरोबर. इथे म्हणोनिया 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 Thank you.